महाराज की जय. आता प्रश्न विचारतो मी तुम्हाला, पुढे आपण कसं जायचं विचार. स्वयंस्मरण ही दिव्य साधना आहे का? नाम कशी? ज्या साधनेतून तुम्ही निवांत होता ती साधना, म्हणजे कोणताही म्हण. नामस्मरण करता निवांत झाला तर नामस्मरणाची साधना झाली. म्हणजे निवांत होणं ही साधनेची खूण आहे, म्हणजे फळ आहे. मन जेव्हा निवांत होतं, शांत होतं, तेव्हा ती साधनाच असते. कोणतंही कार्य करताना जर तुम्ही निवांत झालं तर ती साधना झाली. लक्षात, निवांत होता आलं पाहिजे. त्यामुळे दिव्य साधनेचं फळ, पहिली स्टेप निवांत होणं आहे. निवांत झाल्यानंतर तिथे पुढे कसं जायचं कळत नाही. पुढे काय असा प्रश्न येतो, पुढे काय करायचं? इथे आहे ती जी निवांत अवस्था आहे, तीच अवस्था स्वरूपाची अवस्था आहे, हेच लक्षात आलं पाहिजे. की ती शांती अवस्था, शांती स्वरूप अवस्था आहे. आणि त्या शांती स्वरूप अवस्थेमध्ये जितका वेळ आपण स्थिर राहायला लागू, म्हणजे ही जाणीव स्थिर राहायला लागेल, तेव्हा तिला स्वरूपाची ओळख व्हायला लागते. स्वरूपच आहे, स्वरूपच आहे. स्वरूपात जे म्हणतो ते अनुभूती म्हणतो आपण, ती अनुभूती. काही कळत नाही हे जेव्हा तिथे कळतं तेव्हा ती अनुभूती असते. आणि कळतं असं म्हणतात तेव्हा अनुभूती नसते. असं आहे ते. कारण कळतो कोणाला, मला कळतं असं वाटतं. लक्षात घ्या, अनुभूती का नसते? कारण मला आता कळलं हां असं म्हणतो ना आपण, तर कळलेलं नसतं. कारण मीपणा आहे तिथे, कळलं ना. मीपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत कळलेलं नाही. पण मीपणा बाजूला गेल्यानंतर जे अनुभव येतो तो अनुभव जाणीवेचा की ईश्वराचा आहे, हा अनुभव लक्षात घ्यायचा असतो. म्हणून स्वसंवेद्य हा शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा असतो. होतं म्हणजे ते काय होतं, तिथे अधिक अधिक करत राहायचं. कारण तिथे परिपक्व, म्हणजे अंधारात आपण जेव्हा जातो काहीच दिसत नाही, पण अंधारात काही वेळ आपण तसेच उभे राहिलो तर हळूहळू थोडंसं अंदूक दिसतं. तसं पुढे काय बघत राहा, पुढे काय ते हळूहळू दिसणार. तिथे सद्गुरूची साथ लागते. आता तिथे सद्गुरू सांगतात, आता हे असं कर, हे आता असं कर. हे आहे ना, हां, स्टक नाही व्हायचं. तिथे ती प्रोसेस चालूच ठेवायची असते. स्टक होणं असा प्रकार नाही. तिथे अनुभवत राहणं ही प्रोसेस, अनुभूतीची प्रोसेस चालू राहायची. की जे आहे तिथे निवांत आहे, शांत आहे, दुसरं काही रंगरूप नाही आहे, गंध नाही आहे, पण आहे. हे जे आहेला आहेचं अनुभव घे राहणं, की ते आहे म्हणजे तिथे अनुभूती पक्की होत जाते. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट बघितली काय होतं, लक्षात बरोबर राहते ना. तिथे स्थिर मन जितकं शांत होऊन राहता येईल तेवढा वेळ राहतच राहायचं. कधी कधी बाहेर पडा असं वाटत नाही, अशी गोडी निर्माण होते मग त्यावेळेला. मग तिथे तसं राहायचं. पण कधी कधी तेच पण आतून चला आता निघायचं आहे, वेळ आहे तर सुरू ना, वेळेचं बंधन आहे. पण ते आहे, ती सगळी परिस्थिती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. पण जेव्हा ती गोडी वाटत असते, गोडी तेवढी जितकी जमते तेवढी पीत बसा, त्याला म्हणतात देवाला पिणं. की इथे झालं की तिथे मग पटकन बाहेर आलं, परत सद्गुरूंचं स्मरण होऊन जाईल, तुझ्या कृपेने झालं. मला जमलं हा शब्द तिथे देता कामा नाही, सद्गुरू कृपेने झालं हा जो बोध आहे, तो बोध तिथे आपल्याला पुन्हा पुन्हा धारण करता आला पाहिजे. आता आपण जे आहेत, आता हे टप्पे आपण स्वयंस्मरणाचे भावपूर्ण कसे म्हणायचे त्यासाठी सांगतो आहोत. सकाळी आपण भावपूर्ण अनंत दिव्यांत स्वरूप आहे, काय म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव तिथे प्रगट करण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा त्याला हॅमरिंग करतो. की अनंत चैतन्य स्वरूप आहेच, अनंत चैतन्य आहेच. ते कसं आहे तर त्याचं आपण जाणीव रूपाने आहोत, हा बोध परत दिलं. ही जाणीव कशी आहे, नेणीव स्वरूप आहे, शरीराच्याद्वारे जाणीवपूर्वक जाणते. ह्या सगळ्या स्टेप तिथे जाणीवेच्या आपण तिथे लक्षात घेतल्या. जाणीवच आहेस,
ही जाणीवेची ओळख आहे. प्रत्येक वेळेला ही ओळख आपल्याला देता आली पाहिजे. आपल्याला म्हणजे ह्या जाणीवेची ओळख करून घेता आली पाहिजे. ही जाणीवेची ओळख करून घेणं म्हणजे साधना. स्वयंस्मरणात साधना आहे म्हटलं तर इथे जाणीवेची ओळख करून दिली जाते की तू जाणीव आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस. म्हणून ह्या सगळ्या सूचना, म्हणून त्याला स्वयंसूचना असं नाव दिलं आपण. स्वतःच स्वतःला दिलेल्या सूचना आहेत. जरी ऐकून असल्या आपण आपल्यालाच त्या सूचना करतो. म्हणजे जाणीवेला ह्या सूचना पुन्हा पुन्हा देत राहिलं की ती जाणीवेचं त्या पद्धतीने हळूहळू रूपांतर व्हायला लागतं. आता जाणीवेचं रूपांतर मनाच्या मनाचं रूपांतर होतं. मन जे चंचलता आहे ते मन स्थिर व्हायला लागतं, मन शांत व्हायला लागतं. मन शांत व्हायला लागलं की ती जाणीव रूपाने परत प्रकट व्हायला लागते. असा तो प्रकार आहे. म्हणून सकाळी जे आपण जो बोध सांगितला की हे अनंत चैतन्य स्वरूप आहेच, ते निन्या अंगाने प्रगट आहे, म्हणजे निन्या रूपाने प्रगट आहे. आणि प्रत्येक अंग ते दिव्य आहे, आनंदमय आहे, चैतन्यमय आहे. आणि शेवटी त्याचा बोध सांगितला की हा बोध सतत लक्षात करा की हे दिव्य स्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेमस्वरूप, अनंत स्वरूप, चैतन्य शक्ती, ही जी चैतन्य शक्ती आहे तीच नेणी रूपाने प्रगट आहे देहाच्या ठिकाणी. म्हणून नेणिवेच्या ते अनंत दिव्य नेणीव स्वरूप आहेत, अनंत देणीव रूप आहे. आणि तीच शरीर रूपातून प्रगट होते तेव्हा ती जाणीवपूर्वक जाणते. आता ही जाणीवेची ओळख आपल्याला धरता आली पाहिजे. जाणीव म्हणजे नेमकं काय, ते चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने इथून प्रकट म्हणून जाणीवपूर्वक जाणते. कोण जाणते? चैतन्य स्वरूप जाणतं. स्टेप. हा बोध आपल्याला लक्षात येत नाही. आपण सहज बोलतो म्हणून सहज नाही का बोलू म्हटलं. पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा की हा बोध आला पाहिजे आपल्याला की दिव्य स्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप, प्रेमस्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती, की दिव्य चैतन्य शक्ती. हे शक्तीचं वर्णन झालं. ही शक्ती जेव्हा देहातून कार्य होतं तेव्हा काय होतं, तर अनंत दिव्य नेणीव रूप आहे. ती नेणीव रूपाने तिथे आली. ती शरीराचा उपयोग करते म्हणून तर ते शरीरसुद्धा दिव्य आहे. ते तिनेच बनवलेलं आहे, दुसरं कोणी बनवणार. तिच्यातून निर्माण झालं आहे शरीरसुद्धा. तर अनंत दिव्य शरीरद्वारे म्हणजे शरीराचं महात्म्य आलं तिथे. म्हणून अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूप आहे. हे जे आपण आता जाणतो, ही जी आपली स्थिती आहे जाणीवपूर्वक जाणतो, पण काय जाणतो, कोण जाणतं कळत नाही ना. तर तो हा दिव्यबोध आहे. दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूप आहे. काय करते, सर्वत्र दिव्यत्व आहे. आणि तिला एकदा तिचं दिव्यत्व कळलं की सर्वत्र दिव्यत्व कळतं. जोपर्यंत आपल्याकडे दिव्यत्व हे कळत नाही ह्या जाणीवेला, तोपर्यंत तिला दिव्यत्व ह्याचा अर्थ कळत नाही. दिव्य म्हणजे काय, असे लोक बरेच वेळा प्रश्न, दिव्य म्हणजे काय हो असं वाटतं ना. आता देवळात गेल्यानंतर देवाला हात जोडताना देव आहे हे कशावरनं प्रश्न पडत नाही. का पडत नाही? कारण आपले संस्कार झालेले आहेत. पण जो दुसरा जो मान्य करत नाही तो वाद घालेल कशावरून देव आहे. म्हणून म्हटलं स्वामी विवेकानंदांना असा एका संस्थानिकाने प्रश्न विचारला की हे सगळे अज्ञानी आहे, मूर्तीपूजा करतात, अज्ञानी आहेत. कारण तो जरा ज्ञानी समजवतो स्वतःला. संस्थानिक पैसा होता भरपूर. तर त्यांना वाटलं की विवेकानंद म्हणजे अगदी तरुण होते. म्हणजे ह्याला काय, जर फिरकी घेतो ना आपण म्हणतो, फिरकी घेतात. ज्यांना कळत नाही ते जास्त फिरकी घेतात. तुमची फिरकी घेतात ना तसे. त्यांना कळत नसतं म्हणून फिरकी घेतात. तर ते म्हणाले काय लोकांना त्या दगडाच्या मूर्तीला नमस्कार करतात आणि पूजा अर्चा करतात, काय त्याचं आहे. स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाहीत. तिथे त्यांच्या वडिलांचा मोठा फोटो होता पूर्वीच्या राजाचा. तर त्या ह्याला विचार हे कोणाचा फोटो आहे? म्हणजे ह्यांच्या महाराजांचा, पूर्वीच्या महाराजा. त्या जो मंत्री होता त्यांचा हात जोडून पूर्वी थूक त्याच्यावर. थोडं काय भेट लागलं काय म्हणतो. घाबरला बिचारा तो, कारण तो समोर राजा. त्याचंही डोकं गरगरलं का असं काय म्हणतं ते. म्हणा कागद आहे, कागद आहे ना तो, त्याच्यावर फोटो लावलायस तू, फोटो चिटकवला म्हणजे काय खरं आहे काय? कागद आहे, पेपर आहे. मग तुला कशाला राग आला पाहिजे. त्या राजाला कळलं मूर्तीपूजा कशाला केली पाहिजे. कळलं ना, उदाहरण दिलं तेव्हा कळलं. तिथपर्यंत तो मस्ती करत होता, फिरके घेत होता. कसला मूर्ती, लोक अज्ञानी आहेत, हे आहेत, ते आहेत, तुम्हाला काय वाटतं. त्यामुळे भावनेतून तुम्ही कुठे बघता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जसा तुमचा भाव तसा देव.
तिथे मूर्तीच्या ठिकाणी चैतन्य स्वरूपाचं ते एक रूप आहे, व्यवस्था रूप आहे, म्हणून चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे. म्हणून मूर्तीकडनं स्फूर्तीकडे पहा असं महाराज सांगतात. ते तर महाराजांचं आहे, मूर्तीची पूजा म्हणजे स्फूर्तीची पूजा. स्फूर्त कुठून? हा पाहणारा आहे, तो पाहणाऱ्याने पाहणाऱ्याची ती ओळख करण्यासाठी मूर्तीकडे पकड, ते दिसणारा मूर्तीला, स्फूर्तीला. म्हणून तिथे विवेकानंदांनी ते उदाहरण दिलं त्याला. तर ते राजाला कळलं आपण उगीच काहीतरी फिरकी घेण्यासारखं काही नाही, आपल्यापेक्षा बडा पोचलेला माणूस आहे. म्हणजे इथे फिरकी घेण तो कोण? जे अज्ञानी असतात ते फिरकी घेतात नाही, मस्ती मजा वाटते त्यांना फिरकी घ्यायची. म्हणून तुमचे लोक फिरकी घेत असेल तर लक्षात ठेवा, शांत बसा, जायचं नाही. योग्य वेळी योग्य युक्ती वापरली की ते कळतं, हा भाग असतो. त्याच्यामुळे त्याच्यात आपलं हित आहे, म्हणजे त्याला काय जिरवायची असं नसतं. समोरच्याचं हित कशात हे त्याला कळत नाही म्हणून तो फिरकी घेत असतो. तो त्याच्या ज्ञानाच्या अंगाने, व्यावहारिक ज्ञानाच्या अंगाने मोठा असेल, पण हे ज्ञान मिळायला तिथे प्रज्ञा जागृत व्हावी लागते. तिथे देहबुद्धीचं काम नाही. देहबुद्धी ही व्यवहारातल्या प्रपंचातल्या गोष्टीसाठी योग्य, पण ही जी प्रज्ञा जागृत होण्यासाठी इथे सद्गुरूंना शरण जाऊनच ती प्रज्ञा जागृत होते आणि तिथेच आपल्याला ह्या ज्ञानाकडे वळता येतं. आणि म्हणून प्रत्येक स्वयंस्मरणातल्या प्रत्येक वाक्याचा भाव धरता आला पाहिजे आपल्याला. त्या भावातून जेव्हा हे स्वयंस्मरण आपल्याकडे घेतलं जाईल तेव्हा ती साधना होते. भाव धरता नाही आला तर ती साधना होत नाही. ते मग शब्द असतात. मग कोणते? मग ती प्रार्थना म्हणतो ते पण शब्द आहेत, पण जर भावातून म्हटलं तर ती साधना आहे. नाम नुसतं घेतलं ते शब्द आहेत, पण भावातून घेतलं तर ते नाम साधना आहे. म्हणून भाव आणि भान हा साधनेचा प्राण. भावाशिवाय कोणती साधना होत नाही. भाव आणि भान पाहिजे. भान म्हणजे आहेपणाचं भान. म्हणून तो दिव्यबोध सांगितला की दिव्य स्वरूप, ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप, प्रेमस्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य चैतन्य शक्ती, म्हणजे परमेश्वराचं वर्णन. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो, तो हा असा आहे. सत्य देव ज्याला म्हणतो तो हे दिव्य स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद म्हणजे आपल्या अवतीभोवती ते आहे चैतन्य. त्याच्यातून तर सगळं निर्माण होतं आहे, पण ते दिव्य आहे. कळत नसलं तरी निर्मिती इतकी अलौकिक आहे. प्रत्येक गोष्ट बघायला जाईल ते लौकिक आहे. तिथे किती नियमन, किती काय काय भरलेलं कळत नाही, लक्षात येत नाही. तिथे ती शक्ती मी रूपाने प्रगट आहे. देहातून तीच शक्ती आहे, तिचंच एक अंग, एक्सटेन्शन आहे ते. म्हणजे समुद्राची खाडी म्हणतो ना आपण, खाडी म्हणजे काय? समुद्रच असतो ना. पण ओटी झाली की खाडी होते, भरती आली की तो समुद्र असतो. तसं ज्ञानाची भरती झाली की ते चैतन्य स्वरूप होऊन जातं, असा तो प्रकार. म्हणून हे ज्ञान सतत चिंतनात घेत राहणं, स्मरणात राहणं, त्या भावात राहणं, भक्तीत राहणं, हे सतत आपल्याकडे असायला हवं. पण आता आपण साधनेकडे सुरुवात करणार आहोत. म्हणून स्वयंस्मरणावर मुद्दाम आज आपल्याला का लक्षात घ्यायचं आहे की ते शब्दाच्याद्वारे, विचाराच्याद्वारे भाव धरायचा प्रयत्न करायचा. विचारातून भाव धरता येतो. म्हणून स्वयंस्मरण हे आधी विचार असतात. आणि त्या विचाराचा व्यवस्थित अर्थ आपल्याला समजायला लागला की तो भाव होतो. म्हणून त्याचा अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. तिथे सगळं लक्ष लावून दिलं पाहिजे. ते सहज नाही बोलायचं. सहज बोलला की तिथे भाव येत नाही, हे परत लागेल. म्हणून प्रत्येक कृती जशी लक्षपूर्वक केली पाहिजे तशी साधनासुद्धा लक्षपूर्वकच झाली पाहिजे. जेव्हा साधना लक्षपूर्वक व्हायला लागते ती साधना होते, नाही तर ती सहज होते. सहज झाली की मग बरंच वाटते, अरे पूर्वी बरं वाटतं, आता बरं वाटत नाही, कारण ती सहज झाली. अतिपरिचयात अवज्ञा, असा जो प्रकार होतो तो. आणि म्हणून आता आपल्याला परत साधनेला बसायचं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.